नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी व्हिडिओ क्रमांक 113 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या या आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत रांगेतील स्थान भाग 4. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की जे प्रश्न आपल्याला अत्यंत सोपे सहजरित्या आपल्याला गुण मिळवून देऊ शकतात. प्रश्न असा आहे, कवायतीला मैदानात जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत. जर रांगा 6 असतील तर एकूण मुले किती असतील? म्हणजे रांगेत संपूर्ण मैदानामध्ये किती विद्यार्थी आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. आता या ठिकाणी या रांगा आहेत. पहिली रांग आहे, दुसरी रांग आहे, तिसरी रांग आहे, चौथी रांग आहे, पाचवी रांग आहे, सहावी रांग आहे. आता मैदानामध्ये एकूण 6 रांगा आहेत आणि 6 रांगांमध्ये एका रांगेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच विद्यार्थी 6ही रांगांमध्ये आहेत. आता आपण या ठिकाणी रांगेतील जे सुरुवातीचे विद्यार्थी आहेत ते आपण मोजूया. तर 1 2 3 4 5 आणि 6. तर 6 या रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये 6 विद्यार्थी आहेत. म्हणून 6 गुणिले 6 बरोबर 36. म्हणजेच या संपूर्ण मैदानात एकूण 36 विद्यार्थी उभे आहेत. आपल्याला उदाहरण लक्षात आलं असेलच. पुढचं आपण आणखी एक उदाहरण पाहूया. पार्किंग ग्राउंडमध्ये जेवढ्या रांगा आहेत तेवढ्या प्रत्येक रांगेत कार पार्क केल्या आहेत. जर रांगांची संख्या 8 असेल तर एकूण किती कार पार्क केल्या आहेत? आधीच्या प्रश्नासारखाचा प्रश्न असा आहे. कार या ठिकाणी प्रत्येक रांगेमध्ये उभ्या करण्यात आलेल्या आहेत. रांगांची संख्या ही 8 आहे. आपण प्रस्तुत ॲनिमेशनचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. उदाहरण नीट समजून घ्यायचं आहे. अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. आपल्याला सहजरित्या गुण मिळवून देऊन जातो. तर या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये आपल्याला लक्षात येतंय की एकूण ज्या रांगा आहेत त्या रांगांची संख्या ही 8 आहे आणि प्रत्येक रांगेमध्ये 8 कार ह्या पार्क केलेल्या आहेत. आणि म्हणून 8 गुणिले 8 बरोबर 64. आणि म्हणून या संपूर्ण पार्किंग ग्राउंडमध्ये एकूण 64 कार ह्या पार्क केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेलच. पुढे आपण एक सरावासाठी उदाहरण पाहूया. कवायतीला मैदानात जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत उभी आहेत. जर रांगा 13 असतील तर एकूण मैदानात कवायतीसाठी मुले किती उभी असतील? आणि पर्याय देण्यात आलेल्या उत्तराचे पर्याय क्रमांक 1 26, पर्याय क्रमांक 2 269, पर्याय क्रमांक 3 130 आणि पर्याय क्रमांक 4 169. उदाहरण आपण या ठिकाणी काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे आणि आपण या उदाहरणाचं अचूक उत्तर शोधलंही असेल आणि आपलं उत्तर जर पर्याय क्रमांक 4 169 आलं असेल तर उत्तर बरोबर आहे. यानंतर सरावासाठी आणखी दुसरं आपण एक उदाहरण पाहूया. माळावर जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येक रांगेत झाडे लावली आहेत. जर रांगा 20 असतील तर वृक्षारोपण मोहिमेत माळावर एकूण किती झाडे लावली? पर्याय क्रमांक 1 200, पर्याय क्रमांक 2 250, पर्याय क्रमांक 3 400 आणि शेवटी पर्याय क्रमांक 4 300. चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा. अगोदर जी आपण उदाहरणं अभ्यासलेली आहेत त्याप्रमाणेच हे उदाहरण आपण सोडवायचं आहे आणि आपलं उत्तर जर पर्याय क्रमांक 3 आलं असेल, 400 आलं असेल तर उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक आपण पुढचं एक उदाहरण पाहूया. सभागृहामध्ये जेवढ्या रांगा आहेत तेवढ्या प्रत्येक रांगेत खुर्च्या आहेत. जर रांगेत 14 खुर्च्या असतील तर सभागृहातील खुर्च्यांची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 140, पर्याय क्रमांक 2 196, पर्याय क्रमांक 3 169 आणि शेवटी पर्याय क्रमांक 4 280. चारही पर्यायांचं आपण या ठिकाणी काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि
आपलं उत्तर जर पर्याय क्रमांक 2 196 आलं असेल तर उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या आजच्या या रांगेतील स्थान भाग 4 मध्ये आपण एकदम सोपा असा असणारा आणि हमखास आपल्याला 2 गुण हा प्राप्त करून देणारा प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तर रांगेतील स्थान विषयक अशाच काही आणखी प्रश्नांचा अधिकाधिक सराव शिक्षकांच्या मदतीने करायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया अथवा सूचना जर असतील तर पुढील व्हॉट्सॲप नंबरवर अवश्य कळवायच्या आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.